ओम श्री साईराम. ओम नमो भगवते वासुदेवाय. सद्गुरू अण्णा महाराज चरित्र भाग 7. आजारपण आणि दिव्यानुभूती. मावळंग ते रत्नागिरी हा अवघा 12 मैलांचा प्रवास. पण हा प्रवास अगदी खडतर असायचा. मावळंग ते पावस हे 2 मैलाचं अंतर डोलीने, तर पावस ते रत्नागिरी हे अंतर खटारा गाडीने पार करावं लागायचं. लहान असताना अण्णा बऱ्याच वेळा आईबरोबर रत्नागिरीला जात असत. 5-6 वर्षांचे असताना अण्णा असेच एकदा आईबरोबर रत्नागिरीला आपल्या आजोळी गेले होते. काही दिवस तिथे राहून आई मावळंग्याला परत आली आणि अण्णा मात्र आजोळीच राहिले. अण्णांची आजी रोज रात्री त्यांना आपल्या कुशीत घेऊन झोपत असे. आत्तापर्यंत घरच्याशिवाय दुसरीकडे कुठेही एकटं राहण्याची अण्णांना सवय नव्हती. एकटं राहण्याची अण्णांची ही पहिलीच वेळ होती. त्यांना अजिबात करमेना. घरची आठवण येऊन जेवणखाण जात नाहीसं झालं. आपण बंदीखान्यात आहोत असं त्यांना वाटायला लागलं. कशातच मन रमेना. दिवसेदिवस ते थकायला लागले. सारखा ध्यास लागला होता तो आनंदी आजीचा. अण्णांच्या आजोबांनी अण्णा आजारी असल्याचा निरोप मावळंग्याला दादांना पाठवला. दादा स्वतः रत्नागिरीला येऊन अण्णांना बघून गेले. अण्णाला आता इथे ठेवण्यात काही अर्थ नाही हे जाणून त्यांनी गजन्या नावाच्या गड्याला रत्नागिरीला पाठवलं. त्याच्या पाठुंगळीवर बसून अण्णा मावळंग्याला परत आले. त्यांची तब्येत अगदी नाजूक झाली होती. दादांनी लगेचच त्यांच्यावर उपचार चालू केल्यामुळे तब्येतीत थोडी थोडी सुधारणा व्हायला लागली. पण अशक्तपणा खूप जाणवत होता. त्यावर रोज रात्री 5 भातगोटे म्हणजे त्या भाताच्या साळी असतात त्या पाण्यात भिजत घालायच्या. सकाळी साल काढून तेवढ्याच वाटून त्याची थोडीशी खीर खायला द्यायची आणि रोज 1 भातगोटा वाढवत न्यायचा. याप्रमाणे एक शक्तिवर्धक देऊन हळूहळू त्यांची तब्येत सुधारायला लागली. पण त्याच वेळेला दुसरा एक त्रास सुरू झाला. अंगावर अनेक गळवं उठली. खरजेचा त्रास सुरू झाला. अंथरुणावरनं उठताही येईना. त्यावेळी अण्णांजवळ सारखं बसून राहायलाही कोणी नव्हतं. गळवं झालेली होती ती अतिशय ठणकायची. जोराने रडायला यायचं. यावर दादांनी एक सुंदर योजना केली. आपल्या यशवंत संशोधक या पुस्तकात अण्णा म्हणतात, खोलीतल्या कॉटवर मी एकटा पडून असे. माझ्यासमोर दादांनी विष्णूची एक तसबीर लावली आणि मला सांगितलं, तुला जास्त त्रास वाटू लागला की रडायचं किंवा ओरडायचं नाही. या तसबिरीकडे पाहून मोठ्यांदा विठ्ठल 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 असं म्हणायचं, म्हणजे तुला त्रास होणार नाही. मग मला त्रास वाटू लागला की मी विठ्ठल नामाचा गजर सुरू करत असे. लक्ष आपोआप तिकडे वळल्याने वेदनांचं दुःख कमी व्हायचं. एकदा असंच नामस्मरण चालू असताना मन एकदम आनंदाने मोहरलं आणि खोलीत सर्वत्र निळा प्रकाश दिसायला लागला. कित्येक तास मी तसाच आनंदात होतो. त्यानंतर झोप लागली. जाग आल्यावर सर्व वेदना कमी झाल्याचं जाणवलं. झालेली हकीकत मी दादांना सांगितली. त्यावेळी दादांना अत्यंत आनंद झाला. पुढे माझी प्रकृती पण सुधारली. अण्णांना वयाच्या 6व्या वर्षी आलेली ही अनुभूती हा त्यांच्या पुढील आध्यात्मिक जीवनाचा पाया होता. अंतरंगात प्रेमाने स्फुरणाऱ्या नामस्मरणाची क्रिया पुढे तशीच अखंड चालू राहिली. अण्णांना वयाच्या 10व्या-11व्या वर्षी काही अनिष्ट ग्रहांची बाधा होती. त्यावर उपाय म्हणून दादांनी त्यांना ओम ह्रीं दत्तात्रेयाय नमः हा जप करायला सांगितला. हा जप करत असताना आलेला अनुभव अण्णांनी आपल्या यशवंत संशोधक या पुस्तकात वर्णन केलं आहे. ओम ह्रीं दत्तात्रेयाय नमः हा जप करत असताना
मनाला विशेष समाधान वाटत असे. याप्रमाणे सुमारे 2 महिने गेल्यावर एक दिवस दुपारी वडिलांचे पाय चेपून देत असताना मनात एकदम दत्तमंत्र सुरू झाला. मन प्रसन्न झालं. पाय चेपणं बंद होऊन मन तटस्थ झालं. डोळे मिटले गेले आणि 3 शिरे 6 हात अशा दत्तात्रेयांचं प्रत्यक्ष दर्शन झालं. त्याच भावावस्थेत थोडा वेळ गेला. वडिलांना हे सांगितल्यावर त्यांनाही फार आनंद झाला. आता अण्णांच्या शिक्षणाविषयी बघूया. अण्णांचा थोरला भाऊ भास्कर याचं 3 इयत्तांपर्यंतचं शिक्षण मावळंग्यातच झालं. तिथे पुढील शिक्षणाची काहीच सोय नसल्यामुळे त्याचं शिक्षण तिथेच बंद पडलं. वयाच्या 7व्या वर्षी अण्णांचं नाव मावळंग्यातच बिगर इयत्तेत घालण्यात आलं. शाळा घरापासून 1.5 मैलावर होती. तिरडे नावाचे शिक्षक त्यांना शिकवायला होते. त्यानंतर त्यांची पहिली इयत्ता झाली. अण्णांचे आत्तेभाऊ नथुभाऊ 1918मध्ये 7वी पास झाले. लगेचच त्यांना शिक्षकाची नोकरी पण मिळाली. पावसला 1 वर्ष नोकरी केल्यावर त्यांची बदली कसोबला झाली. अण्णांचे आणि नथुभाऊंचं एकमेकांवर अपरंपार प्रेम होतं. म्हणून दुसरीचं शिक्षण घेण्यासाठी अण्णा नथुभाऊंबरोबर कसोबला गेले. त्या काळी नथुभाऊंना 10 रुपये पगार होता. तेवढ्या पगारात अण्णांसह 5 माणसांचं भागवावं लागे. त्या काळात स्वस्ताईत ते शक्यही होतं. वारणाताईंनी असं ठरवलं होतं की दादाच्या या मुलाला आपण 7वीपर्यंत शिकवावं. अण्णांचं 2ऱ्या इयत्तेचं शिक्षण तिथे झालं आणि नथुभाऊंना 1 वर्षाच्या ट्रेनिंगसाठी रत्नागिरीला जावं लागलं. त्यामुळे 2री इयत्ता करून अण्णाही परत मावळंगच्या शाळेत जायला लागले. शालेय शिक्षणाबरोबर मुलांच्या उत्तम संस्काराच्या शिदोरीतही भर पडत होती. संध्यापाठ, षोडशोपचार, पूजाविधी, वैश्वदेव यांच्या संथा दादा मुलांना द्यायला लागले. संस्कृत श्लोकांचं पाठांतर करून त्यांचा अर्थही दादा मुलांना समजावून सांगत असत. याचबरोबर सुट्टीच्या वेळी दादा त्यांना आपल्याबरोबर आग्रात घेऊन जात. तिथे बाड्या पाडणं, वांगी मिरच्या लावणं इत्यादी कामं ते आपल्याबरोबर मुलांना करायला लावत असत. अण्णा 3री पास झाले आणि त्यांचं शिक्षण तिथेच खंडित झालं. वडिलांचं मत अधिक शिक्षणाची गरज नाही असं होतं. जे काही शिक्षण द्यायचं आहे ते आपणच देऊ शकतो म्हणून त्यांनी घरीच शिक्षण द्यायला सुरुवात केली. दादा त्यांना शेतीकाम, सुतारकाम, तबला वादन, हार्मोनियम वादन तसंच संस्कृत आणि इंग्रजीचंही शिक्षण द्यायला लागले. अण्णांचा धाकटा भाऊ लखुनाना हे दादांचे एक मित्र दत्तोपंत फडके यांच्याकडे गावखडीला शिक्षणासाठी राहिले. तिथे त्यांचं 5वीपर्यंतचं शिक्षण झालं. दादांचं शेतीविषयक ज्ञान अद्ययावत होतं. गुहागरच्या शेती प्रदर्शनात त्यांना बक्षीसही मिळाली होती. भाताच्या एका लोंबीला 300-400 दाणे कसे येतात हे त्यांनी दाखवलं होतं. मुलांनाही याचं शिक्षण ते देत होते. याशिवाय खतं तयार करणं, भाजीपाला लावणं अशांसारख्या गोष्टींचं शिक्षणही त्यांनी दिलं. मुलंच मग ही भाजी विकण्यासाठी जायची. भाजी विकून आलेले पैसे ठेवण्यासाठी त्यांनी एक पिशवी केली होती. पण भाजी विकून असे कितीसे पैसे मिळणार? 13-14 आणे जमायचे. आग्रात थोडी आंब्याची कलमं होती. दादा कलमंही चांगल्या प्रकारे बांधायचे. नंतर अण्णासुद्धा रत्नागिरीला दारासमोर असलेल्या चिक्कूच्या झाडाला स्वतः कलमं बांधायचे. नारळाचं थोडंसं उत्पन्न यायचं. घरात दुपतं नसायचं. रामभाऊ नेने यांच्याकडून येईल तेवढंच. एकदा भांडभर दूध घालून भात कालवून सर्व मुलांना वाढला की सर्व मुलांना विशेष आनंद व्हायचा. आपल्या मुलांनी घरी थांबून शेतीच करावी असं दादांना फार वाटे. नथुभाऊ 7वी पास झाल्यावर त्यांनी नोकरी करण्याचं ठरवलं होतं. त्यालाही दादा म्हणायचे की नोकरी करून तुला 10 रुपया मिळणार. तू इथे शेती कर, मी तुला दरमहा 15 रुपये देत जाईन.
दादांच्या मुलांना वाटत होतं की शेतीतून असं कितीसं उत्पन्न मिळणार. दादा वैद्यकीय हा व्यवसाय म्हणून चालवत नव्हते. त्यातून काही अर्थार्जनही होत नव्हतं. केवळ परोपकार एवढीच त्यातली भावना होती. अर्थार्जनाचं साधन हवं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आपण अधिक शिकावं असं मुलांना वाटायचं. पण दादा आपल्या मुलांना पुढचं शिक्षण द्यायला फारसे राजी नाहीत हे नथुभाऊंनी पाहिलं. वारणाताईच्याही लक्षात आलं. या मुलांचं पुढील शिक्षण व्हावं असं तिला फार वाटत होतं. म्हणून ती अण्णांना पुन्हा पावसला आपल्याकडे घेऊन आली. अण्णा 5व्या इयत्तेत शिकत असताना श्रीधर साठे नावाचे एक शिक्षक त्यांना शिकवायला होते. अण्णा या शिक्षकांचे लाडके विद्यार्थी होते. अण्णांवर या शिक्षकांचं विशेष प्रेम होतं. या मुलातील चमक त्यांनी हेरली होती. पण अचानक त्यांची बदली मालगुणला झाली. अण्णांना आपल्याबरोबर मालगुणला घेऊन जावं असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी दादांची परवानगी काढली आणि अण्णांना आपल्याबरोबर ते मालगुणला घेऊन गेले. दादांचे एक मित्र जोग म्हणून ते त्यावेळेला मालगुणला राहत होते. म्हणून दादांनी अण्णांची राहायची सोय त्या जोगांकडे करून दिली आणि साठे मास्तरांच्या देखरेखीखाली अण्णांचं पुढील शिक्षण चालू झालं. मालगुणला असताना अण्णा एकदा अमावस्याने आजारी पडले. गुरुजींनी त्यांना मावळंग्याला पोस्त केलं. रामभाऊ नेने यांना मूलबाळ नव्हतं. त्यांच्या पत्नीही अण्णांवर पुत्रवत प्रेम करत असत. रामभाऊंनी अण्णांच्या या आजारपणात त्यांना आपल्याकडे ठेवून घेतलं. या आजारपणात अण्णा खूप अशक्त झाले होते. त्यांना सारखी भूक लागायची. रामभाऊंच्या पत्नी गंगूबाई यांनी बिस्किटाचा मोठा डबा घरात आणून ठेवला होता. शिवाय रात्री अपरात्री भूक लागली तर रोज 1-2 धिरडी करून त्या अण्णांच्या डोक्याजवळ झाकून ठेवत. हळूहळू अण्णांची प्रकृती सुधारायला लागली. महिनाभर शाळा बुडाली आणि अण्णा पुन्हा मालगुणला गेले. अजूनही अशक्तपणा बराच होता. जोगांकडे त्यांना फक्त 2 वेळचं जेवण मिळत असे. साठे मास्तरांनी अण्णांची खाण्याची गरज ओळखून रोज सकाळी खाण्यासाठी त्यांना आपल्याकडे बोलावलं. अण्णा शाळेत जाताना आधी मास्तरांच्या घरी जायचे. मास्तरांची बायको तूप मेतकूट घालून गरम गरम मऊ भात त्यांना खायला द्यायची. मग अण्णा शाळेत जात. शाळा सुटली की पुन्हा ते मास्तरांकडे अभ्यासासाठी जायचे. त्यामुळे त्यांचा अभ्यासही व्यवस्थित होऊ लागला. या शाळेतील एका समारंभात अण्णांनी स्वतः लिहिलेलं एक भाषण वाचून दाखवलं आणि सर्वांना ते खूपच आवडलं. 5वीपर्यंतचं शिक्षण मालगुणला पूर्ण करून 6वी आणि 7वीच्या शिक्षणासाठी अण्णा पुन्हा पावसला वारणाताईकडे आले. पावसच्या ग्रामस्थांचा आवडता उत्सव म्हणजे श्री महाविष्णूच्या देवळात होणारा गोकुळाष्टमीचा उत्सव. हा उत्सव 8 दिवस साजरा होत असे. 1924 सालच्या उत्सवात स्वामी स्वरूपानंदांनी श्रीकृष्ण मेळा काढण्याचं ठरवलं. स्वामींनी अतिशय परिश्रम घेऊन स्वतः सर्व तयारी करून उत्कृष्ट पद्धतीने हा मेळा सादर केला. पहिल्या वर्षीच्या या मेळाव्यात अण्णांनीही सहभाग घेतला होता. 1926मध्ये पुन्हा एकदा अमावस्याची साथ आली. भास्कर, लखुनाना, अप्पा ही अण्णांची सगळी भावंडं आजारी झाली. भास्करला तर तीव्र अमावस्या झाला आणि त्यातच तो दगावला. 1927मध्ये 7वीपर्यंतचं शिक्षण करून अण्णा मावळंग्याला परत आले. लखुनानाही 5वीपर्यंतचं शिक्षण संपवून गावखडीहून परत आले आणि अप्पांचं 3रीपर्यंतचं शिक्षण मावळंग्यातच झालं. आता सगळी मुलं घरीच होती. सगळ्यांच्या शिक्षणाला पूर्णविराम मिळाल्यासारखंच होतं. अण्णा 7वी पास असल्यामुळे शिक्षकाच्या नोकरीसाठी खटपट करत होते. शिक्षक म्हणून आपण कोणत्याही खेड्यात लागलो तरी असं काम करायचं की आपलं नाव झालं पाहिजे, अशी त्यांची विशेष इच्छा होती. लोकांनी आपल्याकडे आदराने पाहावं असं त्यांना वाटायचं. पण नेमका तो काळ महामंदीचा होता. शिक्षणाच्या क्षेत्रात सहजी वाव नव्हता. त्यामुळे नोकरी मिळणं दुरापस्तच होतं. त्या काळी ऑक्ट्राय नाक्यावर कारकुनाची नोकरी लागायची. पण त्यासाठी वशिल्याची खटपट कोण करणार?
अण्णांनी स्वतः साहेबांना भेटून अर्ज दिला, पण काही उपयोग झाला नाही. भावी जीवनाच्या दृष्टीने काही दिशाच सापडत नव्हती. लखुनानाचं शिक्षणही 5वी पर्यंतच झालेलं, त्यामुळे त्यालाही नोकरी लागण्याची शक्यता नव्हती.